नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बरेच जण मला विचारत होते की तू ब्लॉग शूट कसा करतो, म्हणजे गाडी चालवता चालवता व्हिडिओ कशा काढतो वगैरे, म्हणजे तुझं कॅमेरा वगैरे कोणता आहे किंवा कसा शूट करतो, असे बरेच मला कमेंट्स येत होते. तर आज मी विचार केला की आज आपण आपला जो व्लॉगिंगचा सेटअप आहे तो तुम्हाला दाखवूयात, असा विचार केला. म्हणून म्हटलं ही व्हिडिओ बनवूयात. तर तुम्ही पण व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून जर इथे आला असाल, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी व्लॉग कसा करतो, व्लॉगिंग कसं शूट करतो वगैरे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. कुठला कॅमेरा यूज करतो किंवा काय मी म्हणजे माउंट कुठले यूज करतो, ते सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबून टाका, म्हणजे नवीन व्हिडिओ पडली चॅनलवरती की लगेच सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर भेटूयात आता पुढे. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे कुठलाही कॅमेरा नाहीये व्लॉग वगैरे शूट करण्यासाठी. एक कॅमेरा आहे पण तो डॅशकॅम आहे, तो पण मी तुम्हाला दाखवेल. तुम्ही जर माझी अगोदरची एक व्हिडिओ बघितली असेल डॅशकॅमची, जी मी टाकली आहे डॅशकॅम बद्दल, तर तुम्हाला माहित असेल की मी डॅशकॅम यूज करतो. पण असा स्पेसिफिक असा कुठला कॅमेरा मी यूज करत नाही. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो, मी माझा जो फोन आहे ना, मोबाईल फोन, त्याच्यामध्ये व्लॉग शूट करतो जास्त करून. तर मी कुठला फोन वापरतो तर विवोचा Y300 5G म्हणून आहे, तो मी यूज करतो याच्यासाठी, व्लॉगिंगसाठी. आता पण मी त्याच्यातच ब्लॉग शूट करतोय, तो तुम्हाला आता दाखवता येणार नाही. माझ्याकडे दुसरा फोन आहे विवोचा, पण त्याचा कॅमेरा नीट नाहीये. बघा तिथे लावलाय मी समोर, त्याचा कॅमेरा नीट नाहीये, म्हणून मी आता तुम्हाला माझा मोबाईल नाही दाखवू शकत. पण तो दुसरा जो फोन आहे तो मी फक्त उबेर आणि रॅपिडोचे म्हणजे ट्रिप घेण्यासाठी तो यूज करतो, दुसरा फोन. आणि हा जो आता तुम्ही व्हिडिओ बघताय तो माझा जो नवीन फोन आहे विवो Y300 5G, त्याच्यामध्ये मी शूट करतो. त्यासाठी जास्त काही नाही लागत, फक्त हा हातात पकडायचा असा आणि बोलत राहायचं. पहिला मला म्हणजे, आता पण थोडीशी मला म्हणजे असं काय बोलतात त्याला, पब्लिकची थोडीशी हे आहेच मला, भीती वाटतेच, म्हणजे की लोक मला वगैरे बघतायत की नाही, थोडीशी भीती आहे. पण जेव्हा मी सुरू केलं हे, तेव्हा मला खूप भीती वाटायची की अरे यार, लोक बघतील मला वगैरे, मी काय करतोय. पण आता ती भीती थोडी कमी झालेली आहे. पुढे जाऊन अजून ती भीती पूर्ण नाहीशी होईल हे मला माहित आहे, पण बघूयात आता पुढे. तर मोबाईलमध्ये मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगितलं, मोबाईलमध्ये मी माझ्या शूट करतो ब्लॉग, जास्त करून मोबाईलमध्येच करतो. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तर मी तुम्हाला मोबाईल बद्दल सांगितलं की मी माझ्या मोबाईलमध्येच जास्त करून व्लॉग शूट करतो. पण जेव्हा मी ट्रॅव्हलिंगला वगैरे असतो, ट्रॅव्हलिंग करत असतो, किंवा अर्निंगचे वगैरे व्हिडिओ टाकतो, तेव्हा मी कधी कधी मी जो डॅशकॅम घेतलेला आहे, माझ्या बायकोने मला गिफ्ट केला होता, तर तो डॅशकॅम मी कधी कधी यूज करतो. म्हणजे तो चालूच असतो, ऑनच असतो तो. तर कधी वाटलं तर त्याच्यातले मी व्हिडिओज घेतो, म्हणजे यूज करतो व्लॉग मध्ये टाकण्यासाठी. पण जास्त करून तर मी मोबाईलने शूट करतो, म्हणजे असं वगैरे हातात पकडून वगैरे शूट करतो. पण डॅशकॅमचे व्हिडिओ पण मी यूज करतो त्याच्यामध्ये. डॅशकॅम तसा तो लावलेलाच असतो, तो तुम्हाला डॅशकॅम दाखवतो. हा बघा, क्युबोचा डॅशकॅम आहे, इथे समोर मी लावलेलाच असतो. तो खर तर आता समोरच्या साईडला आहे, म्हणजे असा समोर त्याचं हे होतंय बघा, इथे कॅमेरा आहे हा हा वाला, आणि समोर शूट होतंय. तर त्याला मी ना असं फिरवू पण शकतोय बघा, असं त्याला गोल राऊंड फिरवू शकतोय बघा. आता हा कॅमेरा आलेला आहे समोर, बघू शकता. आता हा सेल्फी म्हणून शूट होतो, म्हणजे मी माझी व्हिडिओ निघते याच्यामध्ये केबिनची, म्हणजे आपल्या रिक्षाच्या आतमधली जी व्हिडिओ आहे ना ती याच्यामध्ये शूट होते. तर हे बघा, समोर हा कॅमेरा आहे, आणि हा मी कनेक्ट केलेला आहे पॉवर बँकला. कारण हा जो रिक्षाचा जो हे आहे ना पिन, तो थोडा खराब झालेला आहे, तो लूज लागतोय. त्याच्यामुळे मग मी याला पॉवर बँकनेच कनेक्ट करतो. पॉवर बँक पूर्ण फुल करतो चार्ज, आणि मग दिवसभर चालते पॉवर बँक, म्हणजे 2 दिवस चालते. तर हा असा डॅशकॅम मी लावलेला आहे समोर, हा बघू शकता तुम्ही. हा जर मला कधी वाटलं की मला
रिक्षाच्या आतमधलं शूट करायचं आहे, तर मी त्याला असा फिरवतो. हे बघा, असा फिरवतो. आणि कधी वाटलं मला की मला आता स्टेअरिंगचं शूट करायचं, स्टेअरिंग शूट करायचे, म्हणजे असे वेगवेगळे अँगल मी घेऊ शकतो. हे बघा. आणि जर आता मला समोर घ्यायचं आहे तर नुसतं असं फिरवायचं आहे, ते जास्त काही नाही करायचंय, असं नुसतं फिरवायचंय. तर ही समोरची बाजू अशी शूट होते त्याच्यात. तर असा हा फायदा आहे याचा, म्हणजे व्लॉगिंग साठी पण मला फायदा होतो. तर ज्यासाठी मी तो मला घ्यायचा होता, तर तो म्हणजे कसा की एखादा माणूस कधी पण डायरेक्ट गाडीच्या समोर येतो किंवा समोर काय घडतं त्याच्यासाठी मी तो घेतलेला आहे. म्हणजे आपल्याकडे प्रूफ राहावं की आपली चूक नाहीये. कारण कसं असतं, मी प्रत्येक वेळी याबद्दल सांगत असतो व्हिडिओमध्ये की कितीही म्हणजे आपली चूक नसली तरी आपलीच चूक पहिला धरतात, रिक्षावाल्याची चूक धरतात. त्याच्यामुळे मी हा लावला आहे, सेफ्टीसाठी लावला आहे. म्हणजे बोलायला गेलं तर खूप फायदा होतो याचा, म्हणजे सेफ्टी पण राहते आणि असं व्लॉगिंग साठी पण मला यूज होतो तो. तर असा हा याचा फायदा आहे. तर हा मी घेतलेला आहे. जर तुम्हाला हा घ्यायचा असेल ना तर मी लिंक टाकतो याची, याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो याची, डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन घेऊ शकता तुम्ही. 3,500चा आहे फक्त, 3,400 का 300 काहीतरी आहे. छान आहे, 2K म्हणून आहे, क्युबोचा 2K. छान परफॉर्मन्स आहे त्याचा, म्हणजे मला तरी आवडला हा. म्हणजे व्हिडिओची क्वालिटी वगैरे पण चांगली आहे. परत याला माईक पण दिलेला आहे. हा बघा, इथे छोटासा तुम्हाला दिसतोय का माहित नाही, इथे छोटासा असा पॉइंट आहे, तिथे माईक आहे. म्हणजे आपण जे बोलतो ते पण एवढं भारी रेकॉर्ड होतं ना, म्हणजे नॉईस पण येत नाही, म्हणजे एवढा भारी तो रेकॉर्ड करतो. तर मला खूप आवडलेला आहे हा, म्हणून मी आता यूज करतो हा, म्हणजे व्लॉगिंग वगैरे साठी यूज करतो. तर हा असा सेटअप आहे समोर मी लावलेला. आणि मी आता तुम्हाला पुढे दाखवतो की मी याच्या डॅशकॅम घ्यायच्या अगोदर मी हा एक माउंट घेतला होता. याला हा सक्शन माउंट आहे. हा जास्त करून कारसाठी यूज होतो, म्हणजे कार जे चालवतात ना त्यांच्यासाठी हा जास्त यूज होतो. पण मी हा घेतला होता, पण जेव्हा घेतला मी हा, तेव्हा मला असं वाटलं की हा युजफुल नाहीये एवढा. कारण याला आपला तो दुसरा त्याचा जो हे आहे ना, म्हणजे माउंट आहे याला कनेक्ट करायचा, तो याला लावला की असं वाटायचं की मोबाईल पडेल. कारण रिक्षा चालवताना रिक्षा खूप हलते, त्याच्यामुळे हे पडायची भीती खूप असायची. म्हणून मी त्याच्यासाठी एक जुगाड केलेला आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, त्याच्यासाठी एक जुगाड केलेला आहे बघा. तर हा मी घेतलेला आहे, म्हणजे हा त्याच्यावर सोबत भेटलेला आहे हा वाला. आणि हा माझा मोबाईलचा कव्हर आहे, बॅक कव्हर. हा मी नवीन घेतला होता बॅक कव्हर. कारण कसं माहितीये का, हा जर मी लावला ना आणि फक्त जर मोबाईल त्याला लावला समजा मी, तर मोबाईल पडण्याची खूप भीती असायची. म्हणून मी नवीन बॅक कव्हर घेतला, तुम्ही बघू शकता, जुगाड केलाय मी. आणि त्याला याला एकदम डबल टेपने चिटकवलेलं आहे, बघू शकता. नवीन बॅक कव्हर घेऊन याला डबल टेपने चिटकवले. तर हा इथे असा दाखवतोय बघा, हा इथे असा फक्त लावायचा आहे. असा लावला की त्याला तुम्ही कसं तुम्हाला हवं तसं ऍडजस्ट करू शकता. आणि याच्यात मग मी माझा मोबाईल काढून लावतो. पण आता जास्त मी असं यूज नाही करत, कारण मी डॅशकॅम घेतलेला आहे. त्याच्यामुळे मग कधीतरी याचा यूज करतो, जेव्हा डॅशकॅमची कधी पॉवर बँकची चार्जिंग नसेल पॉवर बँक मध्ये, तर हा कधीतरी मी यूज करतो. पण आता जास्त यूज नाही करत. जास्त बघायला गेलं जास्त मी यूज करतो डॅशकॅम आणि माझा मोबाईल, बस. तर हा मी एक प्रोडक्ट घेतला होता, कामाचा आहे. म्हणजे हा जो जुगाड केलाय ना मी, त्याला कव्हर लटकवलाय, खूप कामाचा जुगाड झालेला आहे हा. म्हणजे त्याच्यात फक्त हा मी माझ्या या मोबाईल मधून, या कव्हर मधून मोबाईल काढून त्याच्यात फक्त मोबाईल लावतो मी. पडण्याची भीती अजिबात नाहीये, म्हणजे घट्ट पकडून राहतो. आणि त्याचा जो सक्शन आहे ना, तो पण खूप चांगला आहे, म्हणजे तो पण निघत नाही. तर असा हा प्रोडक्ट घेतला होता मी त्या टायमाला. आणि स्टॅबिलिटी पण चांगली आहे, म्हणजे मोबाईलची स्टॅबिलिटी चांगली असल्यामुळे ते थोडंसं हल्लं तरी पण व्हिडिओ एकदम चांगली येते त्याच्यामध्ये. तर हे 2 प्रोडक्ट घेतलेले आहेत मी, म्हणजे डॅशकॅम आणि हे, आणि माझा मोबाईल. हे झालं व्हिडिओ शूट करण्याचे जे मी माउंट वापरतो किंवा कॅमेरा वापरतो त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. पण व्हिडिओ शूट करत असताना
जो आवाज येतो व्लॉग मध्ये तो कसा येतो म्हणजे त्याच्यासाठी मी काय करतो, तर अगोदर तर मी डायरेक्ट मोबाईलमध्येच जो आपला माईक असतो मोबाईलचा त्याच्यावरच मी करायचो, म्हणजे एक्सटर्नल माईक नव्हतो यूज करत. पण आता मी एक्स्ट्रा माईक यूज करतो. म्हणजे हा बघा ग्रीनारोचा नवीन माईक घेतलाय मी. हा काहीतरी 1400 का 1500 ला हा घेतलेला आहे. तर छान माईक आहे हा पण. याचा रिसिव्हर मी मोबाईलला लावलेला आहे, फक्त रिसिव्हर लावायचा आहे मोबाईलला. आणि हा फक्त इथे ऑन करायचा, इथे बटन आहे, हा ऑन करायचा, दाबून ठेवायचा बटन. हा ऑन झाला की रिसिव्हर पण लावला की तिथे रिसिव्हरला डायरेक्ट कनेक्ट होतो, लगेच 1-2 सेकंदात कनेक्ट होतो. आणि याच्यामध्ये ना ऑप्शन आहेत. म्हणजे तुम्ही जर हा बटन दाबला ना, तर हा समजा एकदा दाबला, हे बघा तुम्हाला दाखवतो मी, एकदा दाबला तर आता याचं नॉईस कॅन्सलेशनच्या बद्दल मी सांगतो. याच्यात 3 लेवल आहेत नॉईस कॅन्सलेशनच्या. तर आता याचं नॉईस कॅन्सलेशन बंद आहे आता. तर आता मी एकदा तो बटन दाबला तर असा एकदा ब्लिंक होतोय, म्हणजे ही पहिली लेवल चालू झाली नॉईस कॅन्सलेशनची. आणि दुसऱ्यांदा दाबला तर 2 वेळेला ब्लिंक होतो, म्हणजे ही दुसरी लेवल चालू झाली नॉईस कॅन्सलेशनची. आणि आता तिसऱ्यांदा दाबला तर 3 वेळेला ब्लिंक करतं, म्हणजे ही तिसरी लेवल चालू झाली नॉईस कॅन्सलेशनची. म्हणजे 3 लेवल आहेत. तर तिसऱ्या लेवलला जर आजूबाजूला खूप आवाज असेल गाड्यांचा वगैरे, तर चांगला परफॉर्मन्स आहे याचा, मला खूप आवडलेला आहे हा. म्हणजे 1500, 1400, 1500च्या रेंजमध्ये छान भेटलेला आहे मला. तर अगोदर तर मी मोबाईलमध्ये शूट करायचो, म्हणजे कुठे आवाज नसेल त्या ठिकाणी जाऊन मी शूट करायचो. पण आता आवाज असला आजूबाजूला तरी पण मी शूट करतो, कारण माझ्याकडे हा मी माईक घेतलेला आहे आताच. त्याचा हे बघा, हा त्याचा आपला ही केस आहे त्याची, आपलं याच्यासारखी, जे आपण हेडफोन यूज करतो ना त्याच्यासारखी केस आहे. याच्यातच चार्जिंग होतो. याला फक्त इथे चार्जिंग करायचं, या केसला इथे चार्जिंगचा हे दिलेला आहे. तर याला फक्त चार्ज करायचं आहे. आणि माईक चार्ज करायचा झाला तर याच्यात आपोआप चार्ज होतो याच्यात टाकल्यावरती. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी हे 3 प्रोडक्ट वापरतो व्लॉग शूट करण्यासाठी. हा ग्रीनारोचा माईक यूज करतो व्हॉइस साठी, चांगल्या व्हॉइस साठी. तो समोर जो डॅशकॅम आहे तो यूज करतो. हा आपला मोबाईलचा होल्डर आहे, मोबाईल होल्डर आहे शूटिंगसाठी. तो कारसाठी यूज करतात, पण मी तो डॅशकॅम नव्हता तेव्हा मी हा घेतला होता. पण आता मी त्याचा जास्त यूज नाही करत. जास्त तुम्हाला मी सांगितलं मगाशी, आता डॅशकॅम यूज करतो आणि माझा मोबाईल यूज करतो. आणि हा ग्रीनारोचा माईक घेतलेला आहे तो यूज करतो. तर अशा मी व्हिडिओ शूट करतो मित्रांनो. जर तुम्हाला पण हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तिन्ही पण प्रोडक्टची लिंक देतो, जाऊन त्या लिंक वरती तुम्ही घेऊ शकता. आणि जर डॅशकॅम कसा यूज करायचा डॅशकॅम आणि तो कनेक्ट कसा करायचा किंवा त्याचा सेटअप कसा लावायचा समोर, त्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेली आहे. त्याची पण मी तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये. ती व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. डॅशकॅम तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला समजेल की कसा कनेक्ट करायचा आहे तो. त्याचा ऍप्लिकेशन वगैरे येतो क्युबोचा, त्यावर तुम्ही जाऊन कनेक्ट करू शकता. तर त्याची प्रोसेस काय आहे त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेले आहे, ते डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो. ती पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. असेच एंटरटेनिंग वगैरे व्लॉग्स तुमच्यापर्यंत येतच राहतील. कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण त्याचे पैसे नाही लागत. फक्त हा बोट आहे तो, त्या सबस्क्राईब या बटनावरती दाबायचा. आणि जी बेल आयकॉन आहे बाजूची ती पण दाबून ठेवा, म्हणजे ऑन करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकली की सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भेटूयात अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.